भगवंत काय म्हणता ऋषीमुनी 33 कोटी देव संघ घेतले महाराज आणि कैलासमध्ये महादेवाकडे गेले. महादेव बसेल कपाला 33 कोटी देवाला आपलं घरानं सांगावं कुणाला म्हणून तेवढ्याच वेळात विष्णू भगवंतांना पार्वतीला नमस्कार केला. बाई पार्वता बाई पार्वता हो देवा आमच्या ऋषी मुनी 33 कोटी देवाचा तुम्हाला कोटी कोटी नमस्कार असो. आशीर्वाद असो बाई देवा. बाई पार्वता हा देवा जर तुम्ही महादेवाला तपातून जागी केलं नाही मल्यासूर नावाचा दैत्य मानवाला ऋषी मुनीला जगू दिले. मानव ऋषी मुनी जर जगले नाही तुमची भक्ती करायला कोणी राहणार नाही. एवढंच नाही पार्वता मम्मी तुम्हाला कोणी भजणार नाही पूजणार नाही. आणि एवढंच नाही पार्वता मम्मी अहो तुम्ही जरी आज महादेवाला जागी केलं नाही पार्वता मम्मी हे पोरं खाली इज्जत आहे. बोला हॅलो पार्वता मम्मी तुम्ही जर आज इथं महादेवाला जागी केलं नाही ना आम्हाला खरं सांगा पार्वता मम्मी उद्यापासून इथे कोणी अगरबत्ती हॅलो अगरबत्ती म्हणते का म्हणून तुम्ही असं करा. हॅलो हा बोला बाई बोला. हॅलो पार्वता मम्मी हॅलो तुम्ही जर या महादेवाला जागीने केलं ना जागी केलं नाही खरं सांगा का उद्यापासून तुम्हाला कोणी बोंगळणार का ओवाळणार का बोंगळणार. बाई पार्वता हो देवा म्हणून त्या महादेवाला जागी कशी करती पार्वती. हॅलो हॅलो
अरे वा. म्हणून त्या पार्वतीने महादेवाला जागी केलं आणि महादेवाने काय केलं मूळस्तंभी खरा दाखला भोळा शंकर त्यासाठी महादेवाने अवतार म्हणून देवाने अवतार धरला नंदीचा घोडा केला त्याचा खंडा केला झोळीची भंडारी केली महाराज भस्माचा भंडार केला महाराज आदिमाय शक्ती पार्वती माझा रूपी जटामधली बाणगंगा जटामधली बाणगंगा यममालिन झाली वा रे वा अरे देवादिकाला नाव ठेवू नये आजकालच्या मंडळीत देव देव जास्त चालत नाही धिंगाणा लागत हो धिंगाणा असतं तर येत उपाय उठून गेलेच नसते ऐकली महाराज हरी हरी तुम्ही मनारी सकल आणि कनका पडू गबळाच्या भरी थोडी नागवणी भावा तुळशीदार करा जोड हात येऊन जर देवाचं नाव घेतलं तर आपल्यावर संकट येणार नाही म्हणून मित्रा हा अरे चालायचंच कलियुग आहे आला आला कलीचा वारा शास्त्र बंगले रे बंगले पाप झाले जास्त पुण्य लपले रे पाप झाले जास्त पुण्य लपले मित्रा म्हणून महादेवाने मार्तंड भैरवाचा अवतार धरीला देव ज्याच्या नाही त्याच्या घरी देवारी जातीच्या देवारी देव बसला महाराष्ट्राचं कुलदैवत झालं म्हणून अदुगर करावं देवकार्य नंतर करावं लग्न कार्य मित्रा अदुगरचं देवकार्य केलं मार्तंड देवाचं जागरण आधी मायाचा गोंधळ ज्याने मार्तंड देवाचे जागरण केलं घरातली विडा पिढा जाईन कमाईत बरकत ज्यानं देवीचा गोंधळ केला सारा घराचा गोंधळ झाला जगमाला गोंधळ करायचं का त्याला अरे मूर्खा ज्याने गोंधळ केला घरातला गोंधळ निघून जाईन परपंचामध्ये सुखी येईन म्हणून त्या देवाचं पूजन कसं करायचं महाराज ऐकले महाराज आपल्याला देवाला जायचं देवाला जायचं कसं अरे काय भरपूर करत
गाडी बैलाचे झुंपुले चौखल्या घाटातून येऊ दर्शन येऊ गगरला चाली जाऊ ग पाली जिगऱ्या राणी मैना ग चढून लग पायरी कंगरायाची छाया भारी येऊ दर्शन येऊ गगरला चाली जाऊ ग पाली जिगऱ्या देवाच्या 5 वर्षाचं बाळ मागू गणवसाचं घालू जागरण खंडेरायाचं येऊ दर्शन येऊ गगरला चाली जाऊ ग पाली जिगऱ्या पिंट्याची आई आपण जेजुरीला आलो देवाचं दर्शन घ्यायचं देवाचं दर्शन घ्यायचं अभिषेक करायचा हा काय 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 वाटलं तुला काय दाखायचं तुला पिक्चर तमाशा दाखवू काय झालं काय तू तर अरे तुरी करायला लागली एवढं लोक देखता ए बावळे अरे म्हणे ज्याची बायको चांगली त्याचा संसार चांगला मग मग कसं आहे ते हा पिठलं चांगलं हा काय नवल वाटलं तुला बापूच्या घरी गेली जेवणाचा डबा ठेवला हा नतीवाली बाई होईन का संसार तू दम धरून राहू राहिली ना ए बावडे हनुमान काय म्हणते बापू हनुमान हनुमान म्हणते म्हणे हनुमान कोणाच्या टायमाला अरे राणी महिना आपल्याला पूजन करायचं आपल्याला त्याच्यासाठी बामण पाहायचा हो पटकन आठवतो हे बघ मी बोळा साळा माणूस 10 वर्ष पहिलेलो होतो हा कोण म्हणे माय माय तुझी सासू तुला या दोघी भेटल्या माई माय दोघी भेटल्या आणि तुला काय म्हणे बाई चिमणे ए छकुले ए ताई मला ताई म्हणाल लाव बाई म्हणाल लाव चाललं तिचं गड लांबत झाकली तर लाखाची लोकाची हा आत्या म्हणली बरं झालं एवढं तर उपकारच केले तो माझ्या आईवर तुम्हाला लय हसू येत असं बोललं नाही गेली अरे तुला गेलो म्हणजे तुम्हाला मोठ्यापणा वाटतो ऐक मामाची पोरगी करू नको काय हा
अ? काय म्हणली म्हातारी बाई मा पोरग गोंगळ नाही भोळ मन भोळ हा खाल्ल्या गल्ली ना बामण पाहिला खाल्ल्या गल्ली तुमच्या असं बोलल्या घरचे आणि इकडं तिकडं बर 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 बायकोने सांगितलं इकडे तिकडे पाहू नका म्हणे दिसायला नाही माय बायको म्हणे इकडे तिकडे पाहू नका म्हणे नीट जा म्हणे पाहुण्याच्या पोखंडी नाही मी आता आपण असं मग तिने सांगितलं ना नीट जा मी पॉलिसीदार करण्या कृपया सूचना आहे इकडे लक्ष द्या तुमच्या पॉलिसीचे हत्या रेग्युलर भरा तुमच्या तात्या खाण्या पोखंडी असा बाबा बसला तर तुमच्या घरच्याला पैसे भेटणार नाही कोण एकूण मूर्खा काय झालं तुला बा म्हणजे कळत नाही का हे बा गुरु माया माणसाने सांगितलं इकडे तिकडे पाहू नका म्हणून मी असं इकडे तिकडे पाहिले जाणार चालतो तुम्ही कोण आहे म्हणे अरे गुरु गुरु गुरुगुरु या अरे गुरु रे तर भुरभुर मान अरे बाबा मूर्खा आहे त्याला गुरु बामन आहे मी बामन तुम्ही बामण आहे बस का आता फार नाकडच मोठं घातले देवाने बरं गुरु ए मी ते शोधायला आलतो बामण मी बामण पाहुणे आपल्याला आहे ना सत्यनारायण अभिषेक करायचं म्हणे हो हो सत्यनारायण अभिषेक अभिषेक हा अभिषेक इथं नाही राहत मुंबईला राहतो अरे तू अभिषेक नाही आहे देवाची पूजा अभिषेक हा पूजा पूजा देवाला पंचामृतानं आंघोळ घालते ना आंघोळ घालते राहत्या का तुम्ही तुमच्या कशी घालत्या नाही तुमच्याही मला म्हणे त्याला असं म्हणत राहतो टायरिंग म्हणे ए स्वागा काय झालं काय करायचं तुम्ही देवाला आंघोळ कशाने घालत्या गोमूत्र ए गोमूत्र एक एक पाणी भर गोमूत्र लागत भाऊ मला असं ना त्याच्यात डुबकी तो दिसतो धरला का टाक धरला टाक बरं बरं जाऊ द्या गुरु तुम्ही जे करता असेल गुरु हा. माझं लग्न झालं हो लग्न आम्ही झालं. तुमच्याकडे आलो बरं बरं मग आम्हाला बायको केली मी बायको केली हा मग मी काय करू जखमार अरे देवा मी पूजाला आलो नवरा बायको हो हो दोघं जण आले जोडी हा, हा, हा. पूजा करायला आले पूजा करायला वा 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 थोडं 10 मिनिटं कळ काढा थोडी का बरं अहो बा गुरुजी आताच आले आता आले मग आता गुरुजी अजून पोती राहिली आरची राहिली अगरबत्ती आरची आरती पूजा आरती म्हण हा आरती राहिली हा पटकन घ्या मग गायत्री मंत्र राहिले पटपट घ्या हातवडे घेतो मी हा तुमच्या इथे थांबलास 10 मिनिटं पुढं इथे बाजूला बाईस इकडे बसू दे बोगडी बस तुम्हाला परत पटकन घ्या गुरु हा हो पटकन ऐन करीवरून श्रीगण साईना मासिरजन महादेव लक्ष्मी होणार 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 महादेव गुरु जबरवणी तू नेमकं म्हणतो काय काय म्हणतो म्हणजे सॉंग आम्हाला त्याच्यातलं काही कळानच ना तू याला सारा आला का मला शिकवायला काय म्हणून नाही गुरु तुम्ही शहाणेच आहे आमची लोक त्यानंच येडी व्हायले बाबा हा बाबा तू कमी आहे नाही तू बामण तुम्हीच आहे. कधी सत्यानारायणचे पोत झाला असलं कधी ऐकायला बसला का नाही बा आपण नाही बसलो मी साऊथ झालं पद जागराला सुटला सत्यनारायण ऐकता सत्यनारायण बरं तुम्ही सांगा फक्त गुरु पहिली वर काय म्हणते त्या लोकांना कळतं हा दुसरी काही बाकी काय करतं काय झालं म्हणून त्या तिच्यात बसला त्या असे कधी गुरुचा आवडतो आणि सत्यनारायणचा प्रसाद येतो हा लोकांना काय परसाद माहिती भाऊ कधी तिसरा अध्याय समाप्त झाला
पन्नास ओम कधी घेतली होती गुरु आठवणा हाय श्रीवर्धन महागाय सुरवडी भाऊ हलो श्री मल्हार मातनाची विष्णू म्हणे लक्ष्मीशी धर्मेंद्र म्हणे हेममालिनीशी हे पंचगण मध्ये यमामान धर्मेंद्र कायला घातलं मध्ये काय झालं माहितीये का हा. हे गाव कोणतं आहे लक्षात नाही राहिलं मला सायगाव हा, सायगाव हो तू सायगाव कसं सायगाव हे काय झालं माहितीये का हा हे सायगावचे दोन चार पोरं घ्या टाकले लांबेली हे दोन चार पोराने काय केलं अगले हाती मारवणी पोर आहे ते काय केलं त्यांनी मी ते आल्यापासून माझ्या पोथीची उचक पाचक पाचक उचक उचक पाचक पाचक उचक करून ठेवली त्यांनी उचक पाचक पाचक उचक उचक पाचक बरं जाऊ दे बाबा अरे ते पोतीमध्ये शोलेचा पाला ठेवलं बघा बरं बरं तू सोयला आलं तर आला सोयला घेतला वाळून आता राहिलं काय अजून तुमचं आता तो माझे गायत्री मंत्र आले बघा पटकन घ्या गुरु हा तेवढे गायत्री मंत्र घेतो मी हा घ्या ओम हमका नाम ताप नाम फलाला बिस्तनाम आंदे नाम सुकनाम बोंबीला मटनाम खायनाम वासरम मटनाम तुरला लागनाम चांगला बामणी गेल्या पहिल्याचा मटनाम चांगला लागनाम नाही फुगा चला चला थोडा बिया खालूक नाही ठेवा ए ठोका अरे हे मंत्र आहे का तुमचे गायत्री मग तुम्ही जातीचे बामण तुमचे सोयरे मुसलमान तुम्ही विठ्ठलाचे दास घरी बोबलाची रास तुका मनी आयशे झाले आमचे बोंबील चोरीला गेले आम्ही काशीचे भट्ट अंडे खातो कट्टो चांगलं बामण आहे तुझं हो ते काय ना आम्ही जरा उशिराला बामण झालेलो आहोत याला वशाला लागतो बामण व्हायला मी उशिरा बामण झालेलो आहोत बरं आटपलं गुरु आता अहो ते आमच्या घरी भटणी असते ना भटणी हा ती फार छान करते हो अंड्याची चटणी यांच्यामुळे स्मार्ट झालं बाबा जगामध्ये सगळं बरं गुरु आटपलं का अरे आटपलं का ओ आरती लागली आरती हो आणायची हे बघा ह्याच मुलात आमचे गौतम चोरले आता बरं पटकन आरती घ्या बरं आणि आरतीला काय काय करायचं आम्हाला सांगा सर्वांनी ज्याला हात असेल त्याने टाळ्या वाजायच्या आहे बर बर म्हणजे हाताला टाळ्या वाजायच्या आहे मागल्या वाजत्री महाशय यांनी चांगलं वाद्य द्यायचं आहे म्हणजे गुरुची आरती सुंदर झाली पाहिजे हा. मी फक्त सोयीनं घाला अरे सगळं करतात गुरु तुम्हाला मुळ्यात व्हायले का पुंडली कवले हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ विठ्ठल भगवानची जय गुरु हो. तुम्हाला म्हणलं मुळ्यात व्हायले का मुळ्यात नाही, ते टंगडा असं वरची वर फिरवलं ना तुम्ही नाही मुळा वगैरे काही नाही आहे मग इकडे सेडना भगंदर होईल भगिंद्र झालं तुम्हाला तू भगिंद्र व्हायचंच लायकीचं बामण बरं गुरु आटपलं का आता हो जेवून गेले म्हणे सगळे अरे जेवायलाच येते पाहुणे डावळे जेवून गेले तू म्हणलं मग आरती मध्ये बरं तू आरती एक खटी पण त्या पाठी गुरु हा अरे सगळं एक एक कडवे घेऊन मकार पडाला तू आता एकच काम आहे का मग मला मग राजू 5 ह्यानी सत्यनारायण करायचं आहे मला कुठं कुठं जायचं तुला अजून अरे बाप ही कडे गाव ते खेड्यांना माहित नाही का तू छैलात एक गाव ते गावचं नाव कसं काय म्हणू नाही बोल नाही बोल. असं 10 खेड्यावरला एक सभा म्हणे म्हणून इथं 10 गावात एक काम 10 आम्हाला गावातला एक सभा म्हणे भाऊ बरोबर हो बरोबर आतापर्यंत आम्ही इकडं लय मोठी मोठी काम केले रक्ते खाल्ले का नाही अजूनही मारलं कोणी आपल्याला बरं जाऊ दे गुरु तुमचं आटपलं ना हो आम्ही तुम्हाला माहिती का असे जुने पुरेल बाबा आम्ही जुने पुरेले अरे जुने पुराणे आहे हा जुने पुरेले हो या वस्तू सायगाव मध्ये हा. डोनगाव मध्ये हा. लासूर स्टेशन मध्ये हा. शहापूर भडेगा गाव मध्ये हा. आणि गवळी शिरा आम्ही त्याला पाठीमागे तिथे गवळी सोरा आहे ते धानोरा. सोरा लगी. हे बरेच ठिकाणी या अशी तुम्ही चौकडे आहे घातली ए भाऊ म्हणजे तुम्ही असे घेऊन हिंडले मटेरियल तिकडे
अरे बाबा लग्न लावली मुलींची लग्न बर 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 350 मुलींची लग्न लावली मी आतापर्यंत बर हो